विविध विभागातील शासकीय कंत्राटदार संघटनेचे थकीत देयकासाठी 1 दिवसीय धरणे आंदोलन। राज्य सरकारकडे नांदेड जिल्ह्यातील विविध शासकीय विभागातील कंत्राटदारांची देयके गेल्या 2 वर्षांपासून थकीत असून त्यासाठी नांदेड जिल्ह्यातील आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध शासकीय कंत्राटदार संघटनेच्या वतीने 1 दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले असून यावेळी सरकारविरुद्ध घोषणाबाजी करत लवकरात लवकर देयके अदा करण्याची मागणी कंत्राटदार संघटनेच्या वतीने करण्यात आले असून जर आमच्या मागण्या मान्य न झाल्यास यापुढे मंत्रालयावरती तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आंदोलकांनी महाराष्ट्र राज्य सरकारला दिला आहे व उस्मानाबादची पुनरावृत्ती नांदेडमध्ये होऊ नये याची काळजी सरकारने घेण्याची मागणी कंत्राटदार संघटनेच्या वतीने करण्यात आली। सर्व विभागातील कंत्राटदाराचे प्रलंबित देयके न मिळाल्यामुळे शासनाचा जाहीर निषेध करण्यासह थकीत बिले तात्काळ अदा करावीत या मागणीसाठी शासकीय कंत्राटदाराच्या वतीने जलजीवन मिशन अंतर्गत कंत्राटदाराची निधी देयके न मिळाल्याबद्दल राज्यव्यापी आंदोलन आज रोजी कार्यालयासमोर आम्ही सर्व कंत्राटदार बंधू एकत्रित आलो आहोत आणि नांदेड जिल्ह्यातील महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद बांधकाम विभाग, पाणी पुरवठा विभाग यांच्याकडे मागील 2 वर्षापासून कंत्राटदाराची सुशिक्षित बेरोजगार अभियंता कंत्राटदाराची प्रलंबित देयक संदर्भातील या आमच्या तीव्र भावना या आम्ही शासनाला कळवण्यासाठी आज आंदोलन येथे छेडले आहोत। जर आम्हाला 1,10 कोटी देयके आज महाराष्ट्र राज्यातून प्रलंबित शासनाकडे आहेत, त्यामुळं आम्ही सगळे कंत्राटदार आणि कंत्राटदारचे संघटनेचे पदाधिकारी आणि सदस्य हे वेटाकुळीस आता आलेले आहेत। आज आम्हाला कुणीही उधारी पाधारी देण्यास तयार नाही। आम्हाला कुणाची देयके मिळाल्याशिवाय कुणाचे जे उधारी पाधारी आहे ते देता येणार नाही। आम्हाला यानंतर शासनाला एक विनंती आहे की आम्हाला आत्महत्या करण्याची परवानगी, सामूहिक परवानगी देण्यात यावी आणि आमची देयके लवकरात लवकर न दिल्यास त्यांनी परवानगी देऊन आम्हाला उपकृत करावे ही विनंती। जलजीवन मिशन योजनेचे काम चालू असून जवळपास 1.5 वर्षापासून राज्यातील 12,000 कोटी रुपये ठरलेले आहेत व एका नांदेड जिल्ह्यातील 100 कोटीची देयके प्रलंबित आहेत आणि सध्या सर्व गुत्तेदार आर्थिक अडचणीत आलेले आहेत। पाईपवाल्याचे देणे, सिमेंटवाल्याचे देणे, लेबरचे देणे, कमीत कमी 1.5 वर्ष म्हणजे फार मोठा कालावधी झालेला आहे। सरकार आमचं बिले द्यायचे नाव घेत नाही। परवा शासनाने 3,000 कोटीची फाईल मंजूर होत आहे असं म्हणून 2 महिन्यापासून वेळ काढून करत आहे। तरी शासनाला आमची विनंती आहे की कसल्याही परिस्थितीमध्ये आम्हाला तात्काळ आमचे जलजीवन मिशन योजनेचे बिले द्यावी, न दिल्यास आम्हाला सर्व कंत्राटदाराला सामूहिक आत्मदान केल्याशिवाय आत्मदानाची परवानगी देण्यात येईल असं मी शासनाला विनंती करतो की कसल्याही परिस्थितीमध्ये आमची या ऑगस्टमध्ये या महिन्यात संपूर्ण पूर्ण बिले द्यावी। त्याच्यानंतर जर नाही दिल्यास आम्हाला शासनाने मजबुरी खातर आत्मदान करण्याची परवानगी आम्ही शासनाला मागणार आहोत।